माणसाच्या आयुष्यात जेवढे तमोगुण तेवढे माणसाच्या आयुष्यात दुःख. मला तुमचे चेहरे बघून कळतंय तमोगुण म्हणजे नक्की काय हे तुम्हाला कळलेलं नाहीये. पर कोण सांगेल मला इथे तमोगुण म्हणजे नक्की काय? हरकत नाही, मी सांगतो. मी आहे ना, ईर्ष्या, अहंकार, राग म्हणजेच क्रोध, लोभ, मत्सर हे आहेत तमोगुण. याची बाधा ज्या ज्या माणसाला झाली त्यांच्या आयुष्याची नाव बुडाली. म्हणूनच आता या सगळ्याचा निचरा करायचा असेल तर मला शरण या. मला म्हणजे ईश्वराला, भगवंताला शरण या. मी या तमोगुणांपासून तुम्हाला लांब घेऊन जाईल. एक चांगला मनुष्य बनवण्याचा प्रयत्न करीन. कळतंय सूरज? खरं सांगू का, या कलियुगात जे काही चाललंय ते सगळं पाहून माझ्या मनालाही खूप त्रास होतो, खूप वेदना होतात. आता बघा ना, पैशांसाठी, स्त्री भोगासाठी, संपत्तीसाठी माणसं एकमेकांचा खून करण्यासाठी मागे पुढे बघत नाही, खून करतायत. आणि हे सगळं का होतंय सांगा? का होतंय? तमोगुणांमुळे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही या तमोगुणांवर विजय मिळवत नाही तोपर्यंत सुखी आयुष्य अजिबात जगू शकत नाही. म्हणूनच पैसा, बाई, व्यसन या सगळ्याचा मोह सोडा. तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती परमेश्वराला अर्पण करा. मग बघा, तुम्हाला आयुष्यात कधीच कशाचीही कमी पडणार नाही. लोकांना सांगायचं मोह सोडा आणि स्वतः काय करतायत? पैशासाठी अजून किती खालच्या थराला जाणार आहे माणूस. संपत्ती वाढवायची चिंता, उद्याची चिंता, परवाची चिंता, याचं काय होईल, त्याचं काय होईल, काय बाबा कसं सगळं करायचं, या सगळ्या चिंतेपासून माणूस दूर जाईल, आयुष्य सुखी होईल. काय करावं लागेल? तमोगुण. तमोगुण सोडावा लागेल. त्यामुळे जो कोणी मला शरण येईल, भगवंताला शरण येईल, त्याला आयुष्यात सुखाची झोप लागेल, त्याचं आयुष्य सुखी होईल. टिंपर, हा जरा बाजूला चल, प्रवचन चाल, बोलायचं आहे. अगं माणसाच्या मनात विचारांचा गोंधळ माजला की तो व्यथित होतो, चिंतित होतो. ज्याच्या मनात चिंता त्याचं मन राक्षसाचं. वहिनी, अगं हा सगळा काय प्रकार आहे? कुठलं हे का? अगं ते माझंच नख लागलंय मला, त्यामुळे ह्याच्याबद्दल नाही विचारत आहे मी. हा आश्रमाच्या मागे जो काय प्रकार घडलाय त्याच्याबद्दल विचारते. काय काय चाललंय? नाही माहिती काय झालंय? पाय कसं काय बाहेर आले जमिनीत ना? हां, पण मला काय माहित नाही त्यातलं. म्हणजे मी काय केलंच नाही तर मला कसं माहिती असेल ना? अगं मी तुला कुठं म्हणलं तू काय केलंय? तुला या सगळ्याबद्दल काय माहिती आहे का? हा, तुला पटतंय हे सगळं?